नीट पेपर विक्रीचं ब्युटी पार्लर। पुण्यात घरपोच पेपर पुरवण्याचं रॅकेट। ब्युटिशियनच्या खात्यातून लाखोंचा व्यवहार। मेडिकलला प्रवेश पाहिजे, मग नीटचा पेपर घरपोच मिळणार। होय, शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यात हा प्रकार सर्रास सुरू असल्याचं पेपर फुटीच्या तपासात समोर आलंय। पुण्यात चक्क एका ब्युटी पार्लरमधून पेपर फुटीचा गोरखधंदा सुरू असल्याचं समोर आल्यानं एकच खळबळ माजली आहे। अहिल्यानगरमधून पोलिसांनी आरोपी धनंजय लोखंडेला ताब्यात घेतल्यानं पेपर फुटीचं पुणे कनेक्शन सीबीआयच्या तपासात समोर आलंय। बिबवेवाडी परिसरातून सीबीआयनं 46 वर्षीय मनीषा वाघमारे या महिलेला ताब्यात घेतलं। मनीषा वाघमारे व्यवसायानं ब्युटिशियन असून तिचं स्वतःचं ब्युटी पार्लर आहे, तर मनीषाचा पती डेंटिस्ट असून त्याचं पुण्यात क्लिनिक आहे। मनीषा वाघमारे ब्युटी पार्लरच्या नावाखाली मेडिकलचे विद्यार्थी हेरण्याचं काम राहुरीतील धनंजय लोखंडेसाठी करत होती। लोखंडेनं दिलेले पेपर मनीषा विद्यार्थ्यांना घरपोच देत असल्याचाही संशय आहे। याशिवाय मनीषा वाघमारेच्या खात्यावर पेपर फुटण्याच्या कालावधीत 21 विविध खात्यांमधून 10 लाखांपेक्षा अधिक रक्कम जमा झाल्याचंही तपासात उघड झालंय। पुणे पोलिसांच्या कारवाईत मनीषा वाघमारेचा फोन आणि लॅपटॉप जप्त केल्यानंतर मनीषा आणि लोखंडे यांच्यातील व्हॉट्सअप चॅट्स आणि कॉल्स पोलिसांच्या हाती लागले आणि त्या आधारेच पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली। नगर जिल्ह्यामध्ये ताब्यात घेण्यातला आरोपी आहे, त्याचा शोध चालू असताना या महिलेचं पुढं नाव समोर आलं। कॉलेजेसचे ॲडमिशन्स वगैरे आहेत, या संदर्भात त्यांचं एकमेकांशी कम्युनिकेशन होत असल्याचं आमच्या विचारपूसमध्ये दिसून आलं। त्याच्यानंतर प्राथमिक विचारपूस आणि त्याच्यानंतर काही तिच्याकडचे डिजिटल डिव्हायसेस आहेत, त्याच्यामधलं काही संशयित कम्युनिकेशन दिसल्यानंतर मग सीबीआयच्या ताब्यात सीबीआय पथकाच्या ताब्यात आम्ही दिलेलं आहे त्यांना। नीट पेपर फुटी प्रकरणी आतापर्यंत महाराष्ट्रातून 3 जणांना अटक करण्यात आली आहे। सीबीआय आता या सर्व संशयितांच्या खात्यातील आर्थिक व्यवहाराची बारकाईनं चौकशी करतंय। मात्र देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या या रॅकेटमध्ये मनीषा वाघमारेचा नेमका रोल काय होता? तिनं महाराष्ट्रातील एकूण किती विद्यार्थ्यांना हे पेपर पुरवले आणि या ब्युटी पार्लरच्या पडद्यामागे दिल्ली आणि इतर राज्यांमधील कोणते मोठे मासे दडले आहेत याचा सखोल तपास होणं गरजेचं आहे। अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे।